हॅलो गुड मॉर्निंग. सो आज बँक निफ्टी 72 पॉईंट्स गॅपअप ओपन झाला आहे आणि मार्केटने फर्स्ट कॅन्डलमध्येच 200 to 300 पॉईंट्सचा मोमेंटम केलेला आहे फर्स्ट कॅन्डलमध्येच. आणि आपल्याला चार्टवर आहे JSL डाऊन साईडला दिसत आहेत. ओके, सो मी 917ला 56,400चा कॉल बाय केला 380ला. सो 917लाच मी ते अपसाईडचा ट्रेड घेतलेला आहे. मार्केट ओपन झाल्याच्यानंतर तिसऱ्याच कॅन्डलला मी कॉल बाय केला. सो बघूयात. आणि माझं कॉल बाय करायचं रिझन हेच आहे की मार्केट जे आहे ते 72 पॉईंट्स जे आहे ते गॅपअप ओपन झालं आहे. आणि माझा मोस्टली अकॉर्डिंग टू ओपनिंगच ट्रेड घेण्याचा प्लॅन असतो. मार्केटकडे SL खाली आहेत पण ते आपण इग्नोर करून मार्केट जे आहे त्यांनी फर्स्ट कॅन्डलमध्ये 200 to 300 पॉईंट्सची अपसाईडची मोमेंटम दिली आहे. आणि त्याच्यानंतर मार्केट क्लोजिंग प्राईसचे आपण जर मार्केट त्यांना घाबरवायला येऊ शकतो बट ते आपण जरा इग्नोर केलं आहे. आणि आपण कॉल साईडचा कारण की आपण आत्ता जे चार्टवर जे SL दिसत आहेत ते मार्केटला खालच्या साईडला दिसत आहेत. आणि यासाठी काय होतील की सगळ्या सेल साईड्सच्या पोझिशन बनतील आणि ते मार्केट त्यांना ट्रॅप करत मार्केट अपसाईडची एक मोमेंटम देऊ शकतो हे एक्सपेक्टेड आहे. आणि आपण 50 to 60 पॉईंटसाठीच काम करतो. याच्यापेक्षा जास्त आपण पॉईंट्स कॅप्चर करण्याचा प्रयत्न नाही करत. सो त्यासाठी एक छोटीशी अपसाईड मोमेंटम होईल. जे पण आधी सेलिंग करायचं ट्राय करतील त्यांना एक घाबरवण्यासाठी किंवा त्यांचे SL हिट करण्यासाठी मार्केट एक छोटीशी अपसाईड मोमेंटम देऊ शकतो. सो यासाठी मी कॉल साईडचा ट्रेड घेतला आहे. आणि खाली आपल्याकडे जे डाऊन साईडला SLs आहेत ते तर आपल्याला पूर्ण हंट करता येणार नाही कारण की ते आता खूप लांब गेलेले आहेत. सो बघूयात आता. मार्केट जे आहे ते डाऊन साईडला रिट्रेसमेंट करतो आहे जास्त, पण आपण काही ॲव्हरेज वगैरे दुसरा ट्रेड वगैरे घेणार नाही आहेत. आपण आपला हाच ट्रेड हँडल करायचा आहे. तो लॉस झाला तर लॉस घ्यायचा आहे, प्रॉफिट झाला तर प्रॉफिट. ओके, सो माझं ट्रेड घेण्याचं रिझन हेच आहे की मार्केटकडे क्लोजिंग प्राईसचे किंवा मग अजून चार्टवर दिसत आहेत डाऊन साईड SLs आहेत. पण आज आय थिंक आपण त्यांना टार्गेट नाही करू शकत. त्यांना फक्त घाबरवण्यासाठी मार्केट जो आहे तो डाऊन साईड येऊ शकतो. बट मार्केटने काय केलं, फर्स्ट कॅन्डलमध्येच 200 to 300चा मोमेंटम अपसाईडचा दिलेला आहे. आणि त्यानंतर 0.6च्या वर पण मार्केट सस्टेन झालं आहे. सो त्यासाठी मी अपसाईडचा ट्रेड घेतला कारण की मार्केट जो आहे तो सेलर्सला एक ट्रॅप करेल आणि त्यांचे SL हंट करत वरच्या साईडची मोमेंटम देईल असा आपला प्लॅन होता. सो मार्केट जो आहे तो क्लोजिंग प्राईसच्या SLसाठी त्याने डाऊनसाईड मोमेंटम केली आहे आणि आपला लॉस झालेला आहे. सो मी ट्रेडमधनं एक्झिट घेतलं आहे. आपण लॉस थोडासा आपला जास्तच घेतलेला आहे कारण प्रोबॅबिलिटी जास्त होती की मार्केट जो आहे तो आपल्या फेवरमध्ये जाईल. बट असं काही झालेलं नाही आहे. मार्केटने आपल्या पूर्ण अपोजिट मोमेंटम केली आणि आपला लॉस झालेला आहे. सो मी ट्रेड इथे एक्झिट करून टाकलेला आहे 933ला. आणि तुम्हाला कळलंच असेल माझं ट्रेड घेण्याचं रिझन. ओके, सो 933लाच मी एक्झिट ट्रेडमधनं घेतलेलं आहे. आता मार्केट इथनं अजून कुठेही जाऊ दे, आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही. आपण ट्रेड काढलेला आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.